चला वळू गाये बैसो जेऊ एके ठाये बहु केली वन वन पाय पेट झाला सिन खांदे भार पोटी भूक खांदे भार पोटे भूक काय खेळायाचे सुख बहु गेले वन वन पाय पेटे झाला शिन तुका मने धावे मावगे स्वभावे बहु केली वन वन पाय पेट झाला शिन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन उतरे चरण संदासिया उतरे चरण संताचिया उतरे चरण संताचिया पंचमुखाने कधे जाविता पंचमुखाने कधे जाविता पंचमुखाने कधे जाविता पंचमुखाने कधे जाविता बाबाजीचा गुरुदास तुका बाबाजीचा गुरुदास तुका योग पीठेत देवी मरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदां भोजते जस्फुरदेक प्रदेशं वेदेन्द्रादिदैव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे बरनौ रघुबर विमल जसोदाय कुपलचारे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरवो कलेश विकार नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मा परानंद मेजमालंदे वल्लभम आता वंदु देव ब्राह्मण ज्याचे निपुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोते जनतया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोलवी बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ओ नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कळा गुजरे काही जनेने बोलतो वचने हाती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याचे आस पुरवावे तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे विठ्ठल विठ्ठल कुंडली गवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज चला वळू गाये बैसो जेऊ एके ठाये बहु केली वन वन पाय पेटे झाला शिन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी
कीर्तन रूपे सेवे करता आपल्या समवेत गायलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्याचे महानसाधू देहू श्री संत तुकाराम महाराज यांचा गवळणपर प्रकरणातील आज काल्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा होता असा कोणाचे कारण झालेशी निर्माण देवाचे कारण देव जाणे 23 वर्ष संपली आणि 24व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं. पाहता पाहता 24 वर्ष कधी निघून गेली आपला कळालं नाही. परमपूज्य वैकुंठवासी परमहंस सद्गुरू सनस बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच आपल्या गावचं वैभव हरिभक्त परायण व्यासपीठ चालक सुरेश महाराज बाळू महाराज सेलार असतील यांच्या व्यासपीठाच्या चालकाने या ठिकाणी उपस्थितीत हरिभक्त परायण महाराष्ट्रभूषण गायनाचार्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला 24 वर्ष ज्याचा सहवास लाभला ते आपले परमश्री आदरणीय हरिभक्त परायण पावडे बाबा त्यांच्या बाजूला शेजारी असणारे आपले मुरलीधर महाराज गायनाचार्य उत्कृष्ट व्यक्तिमत्व या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं एक नावलौकिक असलेलं वारकरी भूषण ज्यांना आळेफाट्याला महाराष्ट्र राज्याच्या फार मोठ्या जवळजवळ 4 ते 5 10 हजार वारकरी होते. त्या वारकऱ्यामध्ये मी त्याला साक्षी आहे. मी स्वतः त्या ठिकाणी पुरस्काराला गेलो होतो. ते वारकरी पुरस्काराचे मानकरी हरिभक्त परायण रामदास महाराज त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं का. हे या ठिकाणी गायनाचार्य उपस्थित आहेत. मयूर महाराज आहेत, अमोल महाराज आहेत, गेनबा महाराज पाष्टे, श्याम महाराज आहेत, आपले सर्व ग्रामस्थ आहेत. पलीकडे घेरे महाराज आहेत, विनेकरी संपत महाराज कंका असतील, इकडे महाराजांचा बाजीराव महाराज उत्कृष्ट असं मृदुंग आचार्य आणि गेले 24 वर्षापासून त्यांची सेवा या ठिकाणी आहोरत आहे. त्यांना या ठिकाणी धन्यवाद. त्यांच्या समवेत आलेले आपली महाराज मंडळी त्यांचं नाव काय ओमकार आणि तुषार महाराज हे 3 दिवसापासून या ठिकाणी काल अख्ख्या दिवसभर त्यांनी आपल्या दिंडीसाठी पकवाज वाजवले. त्यांच्यासाठी एकदा धन्यवाद. टाळे वाजवा. परमश्री आदरणीय बापू महाराज पवार आहेत. बापू महाराज कंक उत्कृष्ट आपल्या भगाचं एक कीर्तनकार म्हणून तसेच व्यासपीठ चालक बाळू महाराज आहेत, दत्ता महाराज या ठिकाणी देवा ही सगळे आपले विवेक ही सर्व प्रेमाची म्हणजे आपली सर्वच हे कृष्ण कैवल्य वारकरी संस्थेतली हे सगळे विद्यार्थी रामदास महाराज यांनी आपल्याला 4 दिवसापासून साथ केली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विनेकर इकडे आमचे शेरपा बाबा असतील, दानोले दादा अण्णा आहेत, तामकर बाबा आणि खास कीर्तनासाठी आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे पवार महाराज उमेश महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आमचे निकम महाराज आले, तामकर बाबा ही सगळेच प्रेमाची मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. सर्व या ठिकाणी उपस्थितीत आमच्या दोन्ही कन्या टाळ घेऊन उभे आहेत. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि कीर्तनाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल चला गावळू गाये, चला वळू गाये, जेऊ बैसू एकी ठाये, बहु केले वन वन पाय पेटे झाला शिर. या ठिकाणी सर्वांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने सर्वांच्या देणगीदार बरका वर्गणीदार आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून हा फार मोठा आपला नामयज्ञ आज 24 वर्ष आपल्याला पूर्ण झाली. बघा विचार करा. 2 तप झाली. तपाचे सामर्थ तपविनेला मूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. 2 तप झाले. पाहता पाहता विचार करा केवढं भाग्य आपलं महाराज. इवलेसे रूप लाविले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरे. मोगरा फुलला फुले विचिताचे भारू कळयासी आला. एवढा फार मोठा वटवृक्ष झाला आणि त्याला ही आलेले सर्व फळच आहेत बरं का, ध्यानात ठेवा. आणि सर्वांना या ठिकाणी देणगीदार असतील, ग्रामस्थ असतील, सरपंच उपसरपंच सर्वच पदाधिकारी सर्वच मंडळातले कार्यकर्ते या ठिकाणी आमचे आलगुडे दादा पण खास मुंबईहून आलेत बरं का. ही सगळे प्रेमाची मंडळी या ठिकाणी साळेकर बाबा आहेत. आज काकडा बिकडा चालू आहेत. आमचे खोपडे बाबा असतील, आपले नथुदादा असतील, ही सगळी काकड्यावाली मंडळी बरं का. आमचे सर्वांच्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. विठ्ठल विठ्ठल
चला वळू गाये जेव बैसो एके ठाये बहु केले वन वन पाय पेटे झाला शिन. महाराज म्हणतात दादा परमार्थ जर करायचा असेल तर परमार्थामध्ये त्या मनुष्याने कसं असावं कसं राहावं. कारण परमार्थ हा करावा लागतो बरं. कारण संसार होत असतो. तुम्ही आम्ही जरी नसेल तरी आपल्या पाठीमागे संसार आपली लेकरं चालवतच असतात. पण परमार्थ हा आपल्याला करावा लागतो. आणि तो परमार्थ ह्या जीवाला त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोचवतो बरं का. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याने विचार करायचा की मी जीवन जगत असताना जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याची जर मला प्राप्ती करून घ्यायची असेल तर जीवनामध्ये त्या मनुष्याने परमार्थ वाटायला लागावं बरं का लागायचं दादा. कारण आयुष्य कमी आहे आपल्याला बरं का. शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाचे वरले ते पाये गा अल्पायुष्य मानव देह. अल्पायुष्य बरं का. कोण किती वर्ष जगलायला अर्थ नाही दादा बरं का. कोण किती वर्ष जगला थोड्या दिवसामध्ये जगून जर आपल्या जीवनाचं सार्थक जर करून गेला ना त्याचं जीवन यशस्वी झालं बरं का. संत महात्म्याचा विचार करा. तुकोबाराय फक्त 42 वर्ष जगले. माऊली ज्ञानोबाराय फक्त 22 वर्ष जगले. छत्रपती शिवाजी महाराज फक्त 52 वर्ष जगले. आणि आचार्य शंकराचार्य फक्त 32 वर्ष जगले. पण अख्ख्या विश्वाला त्यांनी ज्ञान देऊन गेले. ध्यानात ठेवा. किती जगल्याला महत्व नाही जगायचं कसं हे शिकलं पाहिजे मनुष्याने. हे जगण्याचं साधन म्हटलं परमार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि एकदा का ते साधन तुम्ही आम्हाला कळालं की त्या मनुष्याचं जीवन यथार्थ कृतार्थ झालं. ध्यानात ठेवा. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना पाऊल टाकत असताना कधी कधी विचार करून पाय टाकायचा. अनंत वाचाळ बरळते बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. ह्या वाचेने जर अनंत वाचा आपण बोलावं लागलो तर दादा ही वाचा भ्रष्ट होते बरं का. ध्यानात ठेवा. म्हणून सतत चिंता येतो माम हे जना परिपासते. सतत नामस्मरण केल्याच्या नंतर ह्या वाचेला बरं का अशी धार येते बरं का. हो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सतत सतत जर नामस्मरण केलं ना बरं का तर ह्या जीवाला बरं का इथं आत्मिक आनंद प्राप्त होतो. आणि तो आत्मिक आनंद कुठं भेटेल तर आज काल्याच्या कीर्तनात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज आपला काल आहे बरं का. आता एखाद्याने विचारलं काला वेगळा आणि कालवा वेगळा बरं का. हो कालवा चालतो पुढाऱ्यातनं काय चालतो कालवा कालवा नाही का. आपण हो थांबा जरा कालवा करू नका इकडं काल्याचं कीर्तन चालू आहे. कालवा वेगळा आणि काला वेगळा बरं का. हा काला हा कुणाला प्राप्त होत नाही बरं का. स्वर्गीचे आमरे छिताते देवा मृत्यूलोकी भावा जन्मा महा. स्वर्गातले आमर असणारे देव सुद्धा इच्छा करतात त्या मृत्यूलोकामध्ये की ह्या मृत्यूलोकामध्ये आम्हाला काला प्राशन करायचं आहे. आणि काल्याचा आनंद दादा अरे हा देवाधिकांना सुद्धा प्राप्त झाला नाही बरं का. म्हणून काला हा फक्त इथे देव भक्त आणि यांच्या सानिध्यात प्राप्त होतो बरं का. आज 24 वर्षाची आपली परंपरा विचार करा. काय अवस्था 24 वर्ष आपली झाली. किती आनंद आहे. आनंद ते डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथाचे तठिले. नाथ बाबा म्हणतात तो आनंद संत महात्म्याने व्यक्त केला घेतला बरं का. आणि तो आनंद तुम्हा आम्हाला जर प्राप्त व्हावा असं वाटत असेल ना तर ह्या काल्याच्या कीर्तनामध्ये प्राप्त होतं बरं का. हा इथे कसं आहे बरं का. माणसाकडे 2 मार्ग आहेत. एक विषयी मार्ग एक निर्विषय मार्ग बरं का. विषयी मार्ग जो आहे तो मनुष्याला अधोगतीला पोचवतो. आणि जे विषयी अनुभव बरं का भगवान सात्विक विषयी जो अनुभव आहे तो भगवान परमात्म्यापर्यंत जीवाला पोचवतो. मग तुम्हा आम्हाला कुठला विषय प्राप्त घ्यायचा आहे आपल्या जीवनामध्ये आपण विचार करायचा. मला देवापर्यंत पोचायचं आहे ना तो सात्विक असणारा जो अनुभव तो ह्या मंडपामध्ये प्राप्त होतो बरं का. कारण 3 गुणाची माणसं आहेत रजोगुणी तमोगुणी आणि सत्वगुणी बरं का. हो तमोगुणीला काय आवडतं काय आवडतं तमोगुणीला आता सांगत बसत नाही. सत्वगुण इथं फक्त आला ध्यानात ठेवा नाही का. सत्वगुण आणि सत्वगुण प्राप्त करण्यासाठी हा निर्विषय असणारा जो विषय तो जीवाला प्राप्त व्हावा. आणि तो आनंद आज काल्याच्या कीर्तनामध्ये महाराज म्हणतात बरं का. हो काल्याच्या चला वळू गाये जेवू बैसो एके ठाये नाही का. हा जो आहे ना काल्याचा आनंद भगवान परमात्मा गोपाळांना सांगतात. दादा गोपाळांनो हा चला आता गायी म्हटले एकत्र आणायचं जा ओळायला गायी पाठवलं काही गोपाळांना. काही गोपाळ गायी ओळण्यासाठी गेलेत
पण त्या गायीमध्ये एक अशी ओढाळ गाय असते बरं का. वासना ओढाळ गाई गड्यानो वासना ओढाळ गाई. वसना वढाळ गाई गड्यानो वसना वढाळ गाई. वडाळ गाई गड्यानो वसना वडाळ गाई. जाऊ नये तिकडे जा तिचा हाणून मोडा बापा. हे वसना वढाळ गाई गड्यानो वसना वढाळ गाई. वसना वढाळ गाई गड्यानो वसना वढाळ गाई. वडाळ गाई गड्यानो वसना वडाळ गाई. वसना वडाळ गाई गड्यानो वसना वडाळ गाई. वासना ओढाळ गाई गड्यानो वासना ओढाळ गाई. तिचा हाणून मोडावा पायी नको जाई तिकडे जाती बरं का. ही वासना आहे. वासनेच्या संगे नको जाऊ मना पाहत्या रावणा काय झाले. महाराज वासना म्हणजेच मन. वासनेला दुसरं नाव काय दिले. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला हरिपाठी स्थिराविला तोची धन्य. मनाच्या मार्गाने जायचं नाही. भगवान परमात्म्याला गोपाळ सांगतात ए देवा अरे गाई ओळायला जायचं ठीक आहे पण ती मन नावाची जी गाय आहे ना ती खतरनाक आहे. ती ओढाळे. बाकीच्या गायी आम्ही वळू हो बाकीच्या गायी आम्ही कशा तरी तिला परमार्थ करून 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 त्यांना जागेवर आणू पण मन बदलाता नाही येणार. काय ते हे असं खतरनाक आहे. साधूला सुद्धा त्यांनी बिघडवलंय. मग तेवढी ती मनेरी गाय तेव्हा तू तेवढी राख बरं का. ओढाळ आहे बरं का. एखादी ओढाळ गाय असते माहिती का. आपल्या गावात आहेत का ओढाळ गाय. ओढाळ गाय ह्याला म्हणतात त्यामध्ये तिला 10 वेळा जरी हाणलं ती परत परत येते ना शेतावर तिला म्हणतं ओढाळ गाय. घरात एखादं 10 वेळा परत जा परत ते सारखं पायपीट करत असेल मग ते ओढाळे बरं का. ती ओढाळ गाय होती. एका काकाचं लग्न झालं ब्राह्मण काकाचं आणि त्याला लग्नामध्ये गाय दिली दान अंधन दिलं. आता ती गाय दिली सासऱ्याने ती होती लुकडी खुडकुडी होती पार वाळलेली. आता ती काकाची गाय ब्राह्मण काकाची आता गावात घेऊन आला. आता गावात आणल्याच्या नंतर त्या गाईला काय चारा आहे का काय आहे का काय. शेवटी काका आपला इकडं ह्या पूजेवर जा त्या पूजेवर जा हे गाव ते गाव ती गाय आपली मग ह्या गावाला जा त्या गावाला जा सप्ताह ह्या गावाचा सप्ताह सगळे करत करत पण ती घरचं ती ओढाळ गाय होती. 7वी गाय होती ना. ती आपला कुठंतरी गावात बांबूचा पाला कुठं मेसाचा पाला भेटला तर खायची नाही तर तशीच अशी वाळली. आणि त्याच गावात दुसरी गाय होती तिचं नाव ओढाळ गाय होतं बरं का. आणि ती होती का शेतकऱ्याची. ती गाय लय हुशार होती. होती श्रीमंताची गाय पण तो माणूस होता हलकट. तो काय गायला चारा द्यायचा ना मग ती गाय काय करायची कुणाचं तरी पीक असेल त्या पिकावर उडी टाकून जायची कुपनावणी पण शेलकं खायची. मालकाचा आवाज आला की कुपनावणी उडी टाकून पळून जायची. असं बरं दिवस झालं. तो मालक शेतात जायचा पाहायचा अरे अरे काय एवढं चांगलं शेत खाले गाय काय सापडत नाही कोण सापडत नाही कोण आहे. असा बराच विषय झाला. ती गाय होती ओढाळ. ती काय ऐकायची नाही. आणि मग ती गाय एक दिवशी अशी नेमकी गावात आली. सर आता आमच्याकडे गाया मोकळ्या. आता आमच्या रायरी हे पट्ट्यात जनावराला दावं नाही. कुणाची गाय कुठं रात्री 12 वाजता येते तर कोण मग जाते धरणं शोधायला कुठे गेली आलीच नाही 8 दिवस घरी. तिला ओढाळ गाय म्हणायचं बरं का. आता मोकळ्या गाया. आणि मग ती गाय फिरत फिरत धारामेवणी अशी खाली आली. आल्याच्या नंतर गावात आले म्हणले काय ग बाई रामकृष्ण हरी म्हणली म्हणले कुठं आली म्हणले धारामेवणी. म्हणले काय म्हणले तू अशी वाळलीस का गावात राहून. धारामेवर राहून म्हणलं का टणटणी ते बघा की विठ्ठल 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 का वाळली म्हणले. अगं म्हटली माझा मालक आहे म्हणले गरीब आहे सात्विक आहे काय नसतं खायला काय मिळेल ते खायचं आणि मग आपलं पोट भरायचं. म्हणले बघ उद्यापासून माझी संगत कर काय नाही का. ओढाळाच्या संगे सात्विक नासली क्षण एक नाडले समागमे. ओढाळाच्या संगे सात्विक सुद्धा नाचली जाते ध्यानात ठेवा. आणि ती गाय म्हणली चल उद्यापासून माझ्याबरोबर शेतात जायचं चांगलं चांगलं खायचं आणि मग मी सांगेल तसं वागायचं. ती म्हणली नको बाई माझं बरं हे काय नको मला 24 वर्षे माझी बरोबर झाल्यात. आम्ही काय इकडं तिकडं काय फिरलो नाही एका जागेवर स्थिर राहिलो आमचं चांगलं आहे आम्हाला मोठं काहीच नको. नाही चल म्हणली तुला काय करायचं तिकडे मोठी मोठी पाकिट आज ती तुझी जळू दे पाकिट आमचं चांगलं इकडं तुझी पाकिट बरं आमचं हे काही स्वरूपाचं आहे आम्हाला नको. ती गाय म्हणली तुला काय करायचं चल तू तू तारीख सोडून जाती तुला काय करायचंय नाही का. काय काय असं असते पाकिट आलं की तारीख सोडून जातात महाराज. म्हणले तू घाबरू नको चल म्हणले. आली बरं काय. आल्याच्या नंतर ती म्हणली बघ मी अजून या गावात नवी आहे तुझ्याबरोबर यायची संगत करायची आणि जर समजी परिणाम तुला घाबरू नको मी आहे ना. आणि ती गाय होती काकाची लुकडूड झालेली त्या गायबरोबर गेली शेतात गेली.
आता हिने कधीच तो चारा पाहिला नाही आणि पाहिला नाही. शेतामध्ये गेली, ही जी गाय होती ओढला ती शेल्क खालं पटापटा मालकाचा आवाज आला रे आला, कुपनाने उडून टाकून पळून गेली. आणि ती जी काकाची गाय होती तिला माहितीच नव्हतं पुढं काय करायचं. ती बसली आपली एका जागेवर चरत. मालक आला होता बांबू हातात, जे ठोकरी बजाडली. अगं ग म्हटले काय झालं? कशाचा परिणाम? ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडले. एक क्षण फक्त समागम केलं त्या गायीने त्या कुणाचा. मग मालकाने काय केलं, घरी आणलं ब्राह्मण काकानी. त्यांनी वाईस हाणली, एवढा मोठा लोढणा तिच्या गळ्यामध्ये घातला. कुणाच्या? हो, त्या मन नावाच्या गायी. बरे देवाला सांगले, ए देवा ती गायी अशी ओढाळ आहे, तू फक्त तिला सांभाळ. बाकीच्या गायी आम्ही सांभाळतो, बाकीची जी आमची इंद्रिय आहेत ना ती आम्ही सांभाळू शकतो बरं का. दादा इंद्रिय कुणा कधी कुणा आवडत, साधू नाही तर साधूचा बाप जरी असला तरी इंद्रिय कधी कुणाला सापडत नाहीत बरं का. काय लोक म्हणतात, महाराज एकदा असं झालं, व्यास महर्षी बसले होते आश्रमामध्ये आणि जयमजी म्हणत होते जन्मने. म्हणले महाराज तुम्ही असं म्हणताय, ज्ञानाला सुद्धा हो म्हणले, ज्ञानाला सुद्धा म्हणले विषय एकच आहेत, खतरनाक आहेत. ज्ञानाला सुद्धा म्हणले मातीत घालतात. जन्मजयाला जर थोडा संशय आला. जन्मजय म्हणले असं कसं होईल महाराज, सामान्य ठीक आहे पण ज्ञानाला सुद्धा हो, ज्ञानाला सुद्धा म्हणजे इंद्रिय आवरत नाहीत बरं का. आणि एक दिवशी व्यासांनी काय केलं, जयमनेची जरा परीक्षा घ्यावी आणि म्हणून म्हणले जयमजय मी जरा बाहेर जाऊन येतो 8-10 दिवस थांब इथे. तेवढ्यात व्यासांनी काय केलं, एक सुंदर असं स्त्रीचं रूप धारण केलं आणि आश्रमाच्या ओंजळीला, त्या काय म्हणतो आपण त्याला, पाण्यात पडते ओंजळी खाली बसले तिथं बरं का. हां, वळचणी खाली बसलं आणि अशी सुंदर स्त्री वरून आली. कोण? व्यास होते ते. जन्मजयांनी पाहिलं, ओ बाई म्हणले कुठून आला? म्हणले आम्ही गंधर्व कन्या आहे, लग्नासाठी शोधते, तपस्या करते, पण असा उत्कृष्ट पुरुष सापडत नाही. ते जन्मजय म्हणले आत या म्हणले बसा. म्हटलं मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे. ती स्त्री पण म्हणली ठीक आहे, पण म्हणली माझी एक आठ आहे. काय? म्हणले मला तुम्ही खांद्यावर घ्यावा लागेल आणि मंदिराला 5 फेऱ्या करावं लागतील, मग मी तुमच्याशी लग्न करील बरं का. तू ज्ञानी आहे. कोण? मला काय सांगायचं, ज्ञानाला सुद्धा इंद्रिय किती खतरनाक आहेत. आणि मग त्या बाईला डोक्यावर घेतलं आणि मंदिराला 5 फेऱ्या घालत होते जयमजय ऋषी बरं का. आणि वर पाहिलं कशी आहे म्हणून, तर तिकडं दाढीन विडीन लागला हाताला. खाली उतरून पाहिलं तर व्यास आहेत. काय म्हणले जन्मजया तुम्हाला ज्ञान, अरे ज्ञानाला सुद्धा ते इंद्रिय सोडत नाहीत. ज्ञानवरायचं उदाहरण आहे. इंद्रियाचे दिने, इंद्रियाचे दिने, इंद्रियाचे दिने, इंद्रियाचे दिने. आम्ही केलं नारायण, आम्ही केलं नारायण, आम्ही केलं नारायण, आम्ही केलं नारायण, इंद्रियाचे दिने, इंद्रियाचे दिने. आम्ही केलं नारायण, आम्ही केलं नारायण, आम्ही केलं नारायण, इंद्रियाचे दिने, इंद्रियाचे दिने. इंद्रियाचे दिने आम्ही केले नारायणे. इंद्रियाशी खतरनाक आहेत बरं का. ह्या इंद्रियाला आवरू शकत नाही. हो, भगवान परमात्मा सांगतात गोपाळानो तुम्ही काय करा, ह्या गायी घ्या. तरी पण गायी सुद्धा वळणं सोपं नाही ना. त्या पण गायी ज्ञानोबा उदाहरण देतं बघा. एखादा माणसं जर विषय शेवट करत असेल तर विषयातून त्याला जर बाहेर पडायचं असेल तर इंद्रिय सुद्धा त्याला किती त्रास देतात. ज्ञानोबारायांचं उदाहरण आहे. सारा साई विघडता हो वाहुनी वच्छ काढिता, का भनंगू दवडिता भान यावरोने, माये पुढोनी बालक काळे नेताये कुलते एक, होय का उदक तुटता मिना, तैसे विषयाचे घर विपाय वाहे थोर. बरं का, कितीही विचार करा, कितीही मोठा माणूस असू दे महाराज म्हणतात बरं का, पण विषय इतके खतरनाक आहेत ना की त्या माणसाला तिथपर्यंत पोचू देत नाहीत बरं का. सारा साये विघडता. ज्ञानोबाराय म्हणतात सारस नावाचा पक्षी आहे आणि त्या पक्षाला रात्री दिसत नाही आणि तो पक्षी पत्नीशी आपल्या दिवसा संभोग करत नाही. आणि मग त्यांचं मिलन व्हावं, मग तो पक्षी काय करतो, ह्याच झाडावरून त्या झाडावर आवाज देतो. त्या पक्षीला वाटतं माझा पती आता मला भेटणार आहेत, पण ते काय अपडाऊन होतं, ते काय भेटत नाहीत. सूर्योदय होतो, वियोग होतो, त्यांचा वियोग. तसे ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही जे विषय सेवन करताय ना त्या इंद्रियांना तुमच्या तेवढा त्रास होणार आहे बरं का. सारा साये विघडता हो वाहुनी वच्छ काढिता. आता हे बघा, हे प्रमाण सर्वांना माहिती आहे.
जर गाईला पाण्यात सोडायचा म्हटलं तर त्याला आपण वासरू सोडतो आणि वासरू गाईला सोडल्याबरोबर गाय वासराचं चिंतन करते आणि वासरू गाईचं चिंतन करतं. एकदा का वासरू कासाला लागल्याबरोबर ती काय करते, गाय आपल्या बाळासाठी पाण्यात सोडते, दूध सोडते आणि त्या वासराच्या तोंडात दूध येण्याची वेळ आल्याबरोबर आपण लगेच त्याला ओढतो आणि खुंट्याला बांधतो. हा वियोग हे ज्ञानोबा म्हणतात. त्या वासराच्या तोंडात दूध. वासरू धन्यवाद देत असेल का? शुभम करोति कल्याणम आरोग्य धन संपदा. मालका तुझं कल्याण होईल. नाही नाही, अरे त्याच्या तोंडात दूध यायची वेळ आहे, तुम्ही त्याला खुंट्याला जर ओढलं, एवढं दुःख त्या वासराला होणार आहे, त्या आईला होणार आहे, तेवढं दुःख इंद्रियांना आपल्या होणार आहे. कशाला? आपण जे विषय सेवन करतो त्याला. तिसरं उदाहरण बरं का, माये पुढोनी बालक. हो, एखाद्या माऊलीला अनेक वर्षातून मुलगा व्हावा. हो, अनेक वर्ष गावाने तिला लोकांनी नावं ठेवली वांज वांज म्हणून. पण भगवान परमात्म्याने कृपा करावी आणि 50व्या वर्षी तिला जर मुलगा झाला आणि तो तिला आनंद किती, पण तो जर मुलगा ज्ञानोबा म्हणतात काळाने जर नेला तर त्या आईला किती दुःख आहे. माये पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मिना. बरं, आता पाण्यातून मासा काढला किती दिवस जगल महाराज? हा, पाण्यातून जर मासा आपण बाहेर काढला किती दिवस जगल? अरे माशाचं पाणीच हे जीवन आहे. तसंच ज्ञानोबा आहे जीवाची ती जीवना संगे मथा मरणाच्या वियोगे, मथा मरणाच्या वियोगे, मथा मरणाच्या वियोगे. मरण त्या वियोगे. महाराज म्हणतात पाण्यातून मासा काढल्याबरोबर त्याचा मृत्यू होतो. बरं का, तेवढं विषय हे खतरनाक आहेत आणि हे विषय सोडताना किती त्रास होणार आहे. आणि म्हणून गोपाळ सांगतात देवा बाकीच आम्ही प्रयत्न करू, प्रयत्नांती काय होईल करू आम्ही, कशी तरी आमची इंद्रिय आळू, पण मन नावाची जी गाय आहे ती तू सांभाळ. म्हणून भगवान परमात्मा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, चला वळू गाये वळू गाये बैसो जेवो एके ठाये. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात गायी वळून आणल्याच्या नंतर भगवान परमात्मा सांगतात
बैसो जेवो एके ठाये बरं का. एका जागेवर गायी वळून आणतात आणि भगवान परमात्मा गोपाळांना काय करतात, ती जी काही शिदोरी आणलेली संगती ती एकत्र करून जेवायला बसतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात का बहु केली बनवन, बहु केली बनवन, बहु केली बनवन, बहु केली बनवन, पोय पिंडी झाला सीना, पोय पिंडी झाला सीना, बहु केली बनवन, बहु केली बनवन, पाया पिंडी झाला सीना, पाया पिंडी झाला सीना, बहु केली बनवन, बहु केली बनवन, बहु केली बनवन, पोय पिंडी झाला सीना, पिंडी झाला सीना, पोय पिंडी झाला बहु केली वनवन पाय पिटे झाला शिन. गोपाळ भगवान परमात्म्याला सांगतात, देवा बहु केली वनवन पाय पिटे झाला शिन. बरेच वनवन झालो पाय शिन आला म्हटले आता बरं का. तसं आपल्या जीवनामध्ये विचार करा. हे बाह्य अंगाने सांगितलं तुम्हाला, अंतरांगाने विचार करा. अध्यात्म ज्ञानात जर आपण विचार केला, बहु केली वनवन. वनवन म्हणजे किती वेळा आपण जन्माला आलो, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. अनेक वेळा आपण जन्माला आलो. बहु केली वनवन. ह्या जन्मातून त्या कितीतरी आपण आता योनी आपल्या पाहतोय आपल्या डोळ्याने, त्या सर्व योनीतून हा जीवात्मा जाऊन आला बरं का. महाराज म्हणतात जेवढ्या जेवढ्या 184 योनी आहेत ह्या बरं का मृत्यू लोकामध्ये, तेवढा योनी हा जीवात्मा फिरून आला. बहु केली वनवन, वनवन वनवन करत आला आणि मग काय झालं महाराज, शिन झाला त्याला बरं का. हो शिन होतो बरं का. एखाद्या माणसाला बघा ना, माणूस म्हणतो ना व्यवहारात, महाराज लय वनवन केली, लय आयुष्यात वनवन केली, आता सीन आला बस, आता आराम करतो नाही का. तसं जीवनामध्ये जीवन किती वेळा आपण जन्माला आलो महाराज, किती वेळेला आपला मृत्यू झाला बरं का. विचार करा, जन्म काय चांगला आहे का? मनुष्य जन्म चांगला वाटतं आपल्याला? गर्भधरीचे व्यथा नेनती माता आणि पिता, ते कोणी नाही सोडविता, जीवाचे व्यथा जीव जाणे. कितीतरी जन्माला येताना दुःख आहे, पण ते दुःख सौम्य व्हावं फक्त संत महात्मे म्हणू शकतात, तुम्ही आम्ही नाही. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी सेवा. हो बरं का. देवा मी जन्माला येईल, किंवा तुका म्हणे गर्भवासे सुखे घालावे आमासे. आम्ही गर्भाला येऊ पण कशासाठी? तुझी सेवा करायला. बरं आता आपण तुम्ही आम्ही आलो, पण आलो कशासाठी? व्यापार करायला, घर बांधायला, जागा जमिनी घ्यायला आलोय कशाला? कधी कधी एकांत बसून थोडा विचार करा जीवनामध्ये, अरे माझं आयुष्य किती आहे, या आयुष्यामध्ये मला काय करायचंय? हा जन्म जीवात्मा तो भोगून आला. अरे पाप पुण्य समान समेत पावे जे कर्मभूमी. महाराज म्हणतात, नाथबाबा सांगतात, सुकृत दुष्कृत समान समे तै पावी जे कर्मभूमी. सुकृतांमध्ये पाप आणि पुण्य समान झालं म्हणून मनुष्य देहाला आलो. सजासजी आलो, मिळाला का? तसं नाही आलो, ध्यानात ठेवा. मग एवढ्या कालांतराने जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अरे दादा आयुष्यभर साधना केली, भक्ती केली, हे एका जन्मातलं नाही, ध्यानात ठेवा. हे आपलं सुद्धा प्रारब्ध एका जन्मातलं नाही. आज 24 वर्ष पूर्ण होणं सोपं नाही, ध्यानात ठेवा. हे एका जन्मातली साधना नाही आपली. हे आपल्या पूर्वजांनी बरंचसं काय पुण्य केलं होतं, त्या पुण्याचा साठा आहे आज बरं का, ध्यानात ठेवा. हे सोपं नसतं. माणसाला वाटतं काल आहे काय आपण घरी करू शकतो, जायचं लाया बिया आणायचं, दही टाकायचं, झाला काला. अरे तो काला नाही, ती भेळ झाली. तो तुझा तो चकना का काय म्हणतो झाला. आपण काला फक्त भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये संत महात्म्याच्या सहवासात होतो दादा. हा काला कुणाला मिळत नाही बरं का. कारण हा काला खाण्यासाठी बहु केली वनवन पाय पिटी झाला. अरे काला खाण्यासाठी वनवन झाली महाराज म्हणतात. हा काला एवढा सोपा नाही. आणि तो काला आज रायरीमध्ये प्राप्त होईल. अभंगाच्या तिसऱ्याच्या खांदी बार पाटी मोग, खांदी बार पाटी मोग, खांदी बार
काय केळा याचे सुख. महाराज म्हणतात गाई वळून आल्याच्या नंतर भुका लागतात. महाराज म्हणतात बाद झाला आता, हो काय खेळायचं सुख नाही, आनंद नाही अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे धावे, 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 ओ तुका म्हणे धावे, तुका म्हणे धावे. मग घे बरोबे, मग घे बरोबे, बहु गेली वनवाना, बहु गेली वनवाना, बहु गेली वनवाना, बहु गेली वनवाना. पाये पेटे झाला फिरा, पायी पेटी झाला, पाय पेटी झाला फिरा, पाय पेटी झाला आपल्या दत्तूभावाचा पोरगा कंकवाडी धारांबे करायचं आदित्य कंक. पायी पिटी झाला चिद, पायी पिटी झाला चिद, झाला चिद, झाला वाह क्या बात है.
माये ठोपा रखो माये जय जय विठोबा संतोषी केंद्रे संतोष दादा केंद्रे आपण हार घालण्यासाठी उठायचं सौजन्य सौजन्य संतोष दादा शूटिंग करायची शूटिंग हात वर करा हात वर करा हात 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 संतोष दादा शूटिंग शूटिंग ताबडतोब हार घालायला या लवकर वा संतोष दादा या पुढे आज सौजन्य कैलासवासी कोंडीबा गोविंद केंद्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू अविनाश संतोष केंद्रे माधव पांडुरंग डेरे यांनी हार घालायला उठायचा आहे या दोघांचं सौजन्य आहे संतोष दादा आलेले आहेत अण्णा या पुढे जय जय विठोबा रखो माये 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 ठोपार घुमाय जय जय ठोपार घुमाय ठोपार घुमाय जय जय ठोपार घुमाय जय जय ठोपार घुमाय जय जय ठोपार घुमाय जय जय ठोपार घुमाय ठोपार घुमाय जय जय ठोपार घुमाय ठोपार घुमाय जय जय ठोपार ठोपार कुमाये ठोपार कुमाये ठोपार कुमाये जय जय ठोपार कुमाये जय जय ठोपार कुमाये जय जय विठोबा रखो माये जय जय विठोबा रखो माये जय जय विठोबा जय जय ठोबा रखो माये 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 जय जय ठोपार कुमाये जय जय ठोपार कुमाये हरि जय जय हरि जय 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 ठोपार घुमाये ठोपार कुमाये हरि जय जय हरि जय 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 ठोपार जय जय ठोपार कुमाये हरि जय 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 ठोपार कुमाये ठोपार ठोपार घुमाये कुमाये ठोपार घुमाये हरि जय जय हरि जय 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 ठोपार घुमाये ठोपार घुमाये तने कवर हर विठ्ठल विज्ञान देव भगवान की पवन सुत हनुमान की जय काल भैरवनाथ भगवान की रायरेश्वर भगवान की हर हर बसा खाली बसा खाली बसा पावडू नका बसा खाली खाली बसा सर्व खाली बसा खाली बसा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे भगवान परमात्मा जोगदा 5-10 मिनिटं चरित्र उच्चारायचं आहे.
आज या ठिकाणी काल्याचा प्रसंग आहे. कारण भगवान परमात्म्याचं चरित्राचा जर आपण उच्चार केला नाही तर जीवाला आत्मिक समाधान प्राप्त होत नाही. कारण एकदा व्यासाने सर्व वाङ्मय तयार केलं, 16-18 शास्त्र सर्व काय लिहिले, पण समाधान नाही. म्हणून विचारलं असं का झालं, मी सर्व ग्रंथाचं अध्ययन केलं पण मला समाधान का नाही. त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं, व्यासजी तुम्ही सर्व काय केलं पण माझ्या चरित्राचं गुणानुवादन केलं नाही, म्हणून त्यासाठी त्यांना भागवत करावा लागला. म्हणून आज या ठिकाणी काल्याच्या निमित्ताने भगवान परमात्म्याचा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान परमात्म्याने गोकुळाचे चरित्र केलं, त्याचा थोडक्यात भावार्थ व्हायचा. विठ्ठला 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 पृथ्वीवर दैत्य मारले अपार धरणीचे झाले ओझे त्यांचे. पृथ्वीवर दैत्य आपात मारले. भगवान परमात्मा अवतारला येतात. अवताराला येण्याच्या अगोदर नियोजन चालू आहे. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगायुगामध्ये भगवान परमात्मा साधूचं रक्षण गोब्राह्मणाचं रक्षण करण्यासाठी अवतीर्ण होतात. भगवान परमात्मा येण्यापूर्वीच काही संचित संकट आले होते, पण ते भगवान परमात्मा सर्व देवादिकांना सांगतात, दादा हो चला आपल्याला मृत्यूलोकामध्ये जन्माला यायचं, काही देवांनी येण्याचं टाळलं. आणि म्हणून भगवान परमात्म्याने जे देव आले नव्हते, जे काल्याला आले नाही त्यांना काला मिळाला नाही, ध्यानात ठेवा बरं का. भगवान परमात्मा या ठिकाणी बरं का आता येतात. येण्याचं कारण दुष्टांचा संहार आणि सज्जनाचं रक्षण करण्यासाठी. वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर आकाशवाणी झाली, हे कंसा ज्या बहिणीची तू पाठवून ओळवून करतोयस ना, पण लक्षात ठेव तिच्या पोटी येणारा जो 8वा मुलगा आहे तुझा काळ आहे, तुला मारणार आहे तो बरं का. कंसाला भीती वाटली. कंसाने विचार केला, बहिणीला जर शिल्लक ठेवलं नाही तर काळ येईलच कसा. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवे. वरत चाललेली आणि वरातीमध्ये आकाशवाणी झाल्याच्या नंतर कंसाने काय केलं, ते खडग घेतलं, आपल्या बहिणीला मारण्यासाठी हात उगारला. वसुदेवाने तो हात धरला आणि वसुदेव हा सात्विक असल्यामुळे सांगितलं, हे कंसा मारू नकोस, माझ्या मुलापासून तुझा मृत्यू असेल ना, मग मी तुला वचनही देतो, माझ्या पोटी जी काय लेकर मुलं जन्माला ती तुला मी आणून स्वाधीन करीन, तू त्यांना खुशाल मार. असं करता करता त्या दुराचारी साही मारी दुराचारी 6 मुलं मारली. 7वा जो गर्भ होता तो योगमायेने वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणीच्या हृदयामध्ये बरं का ट्रान्सफर केला, योगमायेने पाठवला आणि भगवान परमात्मा हो 8वी मूर्ती प्रगट झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान गोपाल कृष्ण अवताराला आले बरं का. आल्याच्या नंतर वसुदेवाला आनंद झाला. आनंद झाल्याच्या नंतर वसुदेव एकांतर रडायला लागले. त्यावेळेला भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती आहे. त्यावेळेला देवकी सांगते, देवा अरे तू 8 वर्षाचा झालास, मला तो तू लेकरू पाहिजे होतं, मला स्तनपान करायचे, कारण अनेक वर्ष तुला प्राप्त करण्यासाठी मी साधना तपस्या केली, झाडाचा वाळलेला पाला खाला, नवे नवे श्वासावर मी आयुष्य जगलं, हजारो वर्ष तुझी साधना केली कशासाठी, की तू माझ्या पोटाला यावा आणि म्हणून मला तुला स्तनपान करायचे. भगवान परमात्मा वडिलांना सांगतात, बाबा तुम्ही घाबरू नका, मी लहान होतो, पण इथून काय करा, नंदाच्या घराला नंदाच्या घराला हे गोकुळाला हे मजने गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मजान येथे. नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला. भगवान परमात्मा सांगतात, बाबा इथून मला उचला, इथून उचला, कुठं न्या, अरे गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी म्हणले, तिथं माया जन्माला आले, तिथे मला ठेवा आणि मायेला घेऊन या. नंद बाबा येतात बरं का. आता एवढा वेळ संपत आलाय, बराचसा वेळ झाला, फक्त 12:15 10-20 मिनटं राहिलेत बरं का. आणि आलेच्या नंतर बरं का भगवान परमात्म्याला उचलला कमळापती उचल हो सर्व, आणि उचलल्याबरोबर जे काही कडी कोंडे लावलं होतं बरं, कंसाने शिपाई होते, सर्वांना योगमायाने निद्रा केली. भगवान परमात्म्याला उचलला. वसुदेवाने तिथं उचलल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला नेला, गोकुळामध्ये ठेवला, मायेला उचलली बरं का. आणि माया इथं आणली. माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. बरं रडते ती माया आणि रडत नाही, तिचं नाव पुरुष आहे बरं का. आमच्या माता माऊल्या जर काय वाईट प्रसंग आला, आई गेले, कोण वडील गेलं कोणाचं, तर किती जोराने रडतात. कितीतरी म्हणजे महाराज काय आक्रोश, आया तिथूनच ही माया बरं का. पण पुरुष रडत नव्हतं, पुरुष फक्त ढेग्यात तोंड घालतो मुसमुसतो.
याच्या पलीकडे आहे. म्हणून माया आली. माया आल्याबरोबर रडायला लागली. कंसाला कळालं बरं का. कंसाला कळालं तर कंस आला. मायेला उचललं, गरगर फिरवलं, आपटणार तेवढ्यात हातोच तू निसटली. तुझं लागे वधे उपजला मजाधे. ए मूर्खा, तू काय मला मारणार आहेस? अरे मारणारा, तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळात जन्माला आला बरं का. आता कंसाने विचार केला एवढे मारले तरी जन्माला शत्रू आला, मग आता काय करायचं? बंदोबस्त केलाच पाहिजे नाही का. बराचसा प्रयत्न केला कंसाने. एवढं होडी जन्माला आला बघा. आणि मग काय केलं, गावकी भावकीची मिटिंग जमवली. त्या मिटिंगमध्ये विचारलं कोण जाणार आहे. पुतना उठली. पुतना म्हणली कंसा मी जाते. हो बरं का. पुतना मावशी उठली आणि सणामध्ये विष धारण केलं आणि भगवान परमात्म्याला मारण्यासाठी गोकुळामध्ये आली. पण ती तशी आली नाही. नामदेवराय सांगतात नामा म्हणे आले नंदाच्या अंगना. स्वरूप सुंदरा देवांगना. दिन दुर्बळाची मारते बालके. हो, दिन दुर्बळाची जी काय मुलं जन्माला आलती गोकुळामध्ये, मारत 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 नंदबाबाच्या वाड्याला आली. आल्याच्या नंतर यशोदेला विचारलं, यशोदे. यशोदेने आवाज ओळखला. मला नवीन आवाज ऐकला. म्हटली कोण बाई तू? म्हणले मी तुझी बहीण आहे. म्हणले कुठं होती एवढ्या दिवस? म्हणलं मी कोरोनात अडकले त्यामुळे मला काय सोडलं नाही. बरं कशाला आली तू? म्हणले तुला मुलगा झाला पाहायचा आहे. म्हणले त्याला मला आनंद झाला. म्हणले आता आंघोळ घालून झोपवलं पोराला, आता ते उठत नाही. देवाने विचार केला मी कशाला आलो? मी झोपा काढायला आलो नाही. आता भगवान परमात्मा रडायला लागले. रडण्याचा आवाज आला. बघ ती आतमध्ये गेली. भगवान परमात्म्याला उचललं, स्तनाला लावलं आणि बरं का पाहिल्याबरोबर ती विसरली. काय विसरली? मी कशाला आले होते. कारण देवाला पाहिल्याच्या नंतर महाराज दुर्बुद्धी पाहिला नंदाचा नंदन. ते नैवेद्य ते नैवेद्य ते नैवेद्य मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला राक्षस स्वरूप होती तरी पण पाहिल्याच्या नंतर विसरली. मी कशाला आले? पण सुधीवर आली. आल्याच्या नंतर विचार करला ज्या कामासाठी मी आले ते काम केलं पाहिजे. सणाला लावलं भगवान परमात्म्याला. भगवान परमात्म्याने डोळे झाकले. का झाकले? गर्गसहित नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये काय सांगितलं तुम्ही वाचा. आणि भगवान परमात्म्याने डोळे झाकले. झाकल्याच्या नंतर बरं का पहिलं दूध पिलं, विष पिलं, शेवटी रक्त खेचलं बरं का. आणि तिला त्या ठिकाणी सायुज्यता नावाची मुक्ती दिली बरं का. ध्यानात ठेवा. मरून पडली. शास्त्र सांगते 16 कोश होती लांब, एवढी मोठी येते बरं का. हो
एवढी कोस होती लांब एवढी मोठी. आणि ज्यावेळेला गोपाळ आले मथुरेवरून दूध घालू त्यावेळेला पाहिलं तर हे रस्त्यामध्ये पडली. म्हटलं बापरे, बघतात भगवान परमात्मा तिचे स्तन पित आहेत. आणि मग काही गोपाळाने शिड्या आणल्या. शिड्या आणल्यावर चढले, भगवान परमात्म्याला उचलला आणि मग तिचे काय केले, तुकडे तुकडे केले. का? कारण देवाने स्पर्श केला होता. ध्यानात ठेवा, काय भाग्यवान असेल ध्यानात ठेवा. देवाने स्पर्श केल्यामुळे तिच्या अंगाचा सुगंध येत होता अत्तरासारखा. आता आपण गेल्याच्या नंतर आपला कसा आहे तो आपण सगळ्यांना माहिती आहे. पण जोपर्यंत देव सुद्धा स्पर्श आपल्या करत नाही तो पण आपल्या सुद्धा सुंगत नाही महाराज, बरं का. भगवान परमात्म्याला उतरला खाली. असं करता करता कंसाला कळालं. कंस म्हणला एवढा प्रयत्न केला तरी पण आपला शत्रू बलाढ्य होत आहे, मग एकदा आणि एकदा प्रयत्न करू. आणि मग महाबळ नावाचा तो राक्षस होता तो उठला. कंसा घाबरू नको, मी जातो. देवाचं एक ब्रीद वाक्य आहे, काय? सत्यमेव जयते. आपल्या भारताचं काय ब्रीद वाक्य आहे? सत्यमेव जयते. सत्य म्हणजे काय? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजयभूतीर्धवा नितिर्म गीतेतला शेवटचा श्लोक आहे. भगवान परमात्मा सांगतात जिथं सत्य आहे तिथं मी आहे, जिथं सत्य आहे तिथं मी आहे, आणि जिथं मी आहे तिथं नेहमी मनुष्याचा विजय असतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा. ज्ञानदेवा म्हणे व्यासत्या खुणा, ज्ञानदेवा म्हणे व्यासत्या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. कारण पांडवांच्या घरी भगवान परमात्मा होता. द्वारकेचा राणा पांडवा घरी. का? कारण पांडव होते बरं का. पाहते पांडवाखंड वनवासी परी त्या देवाशी आठवी. ती महाराज म्हणतात ते वनवासात होते तरी पण कधीही भगवान परमात्म्याला विसरलं नाही. किंचित नामस्मरण चिंतन चालू होतं आणि म्हणून भगवान परमात्मा त्याच्या संगती राहिला आणि म्हणून पांडवांचा विजय झाला, बरं का. हे ब्रीद वाक्य माहिती होतं कुणाला? त्या महाबळ भट्टाला. आणि म्हणून त्यांनी विचार केला देवाचं ब्रीद वाक्य काय आहे? ब्राह्मणाचं रक्षण, गाईचं रक्षण करायचं म्हणून ब्राह्मण बनून आला. जानवं घातलं, फेटा वेटा बांधला, उपारणं घातलं असं आणि धोतर निसून आला बरं. आणि ज्या वेळेला आल्याच्या नंतर गोकुळात आला. यशोदाला विषय यशोदे मुलगा कुठे आहे? म्हणले आहे बसलाय. म्हणले का? म्हणले मी त्याचं भविष्य सांगतो. त्यावेळेला यशोदा माता सांगते महाराज आमचे गुरु गार्गाचार्य यांनी आमच्या मुलाचं भविष्य सांगितलेलं अगोदर. फार मोठा मुलगा होणार आहे, प्रजेला सुखी करणार आहे, आनंद देणार आहे. तेवढ्यात तो महट होता तो उठला. म्हणले बघ तुझा गुरु चुकला, गणितात चुकला. देव म्हणले हे बघ तुम्हाला काय बोलला असतात मी सण केला असतं, मी देव आहे. मी अनेकांचे म्हणले काय भृगुला तुम्ही लात मारली महाराज तर एक शब्द काढला ना देवाने. विचार करा, एखाद्याला आपला जर पाय लागला तर आपण म्हणतो हे पुढं बघ दुसते का ना तुला डोळं पाय लावून चाललास. अरे पण माझ्या साक्षात भगवान परमात्म्याला भृगु ऋषींनी परीक्षा घ्यायची देवाची. खरा देव कोणचा? ब्रह्म खरा, विष्णू खरा का शंकर खरा? म्हणून लात उचलली पहिली ब्रह्मदेवावर भृगु ऋषींनी. संताला अधिकार केवढा आहे बघा ना, अधिकार संतांचा आहे तो. लात उचलली ब्रह्मदेवावर, बरोबर ब्रह्मदेव पळालं. शंकरावर सुद्धा लात उचलली भृगुनी, बरं का. शंकर सुद्धा पळालं आणि साक्षात माझ्या पांडुरंगाच्या छातीवर लात मारली. अजूनही तुम्ही बघा, अजूनही लात येते बघा. किती सण केलं. अरे म्हणले अनेकांचं म्हटले मी सण करतो पण तुला सोडणार नाही म्हटले. तू माझ्या गुरुला नाव ठेवलीस ना म्हणून गुरुद्रोह कधी करू नका, कधी करू नका. सर्वांचा द्रोह करा पण गुरुद्रोह नाही कधी. गुरुद्रोह भयानक असतो ध्यानात ठेवा. त्याचं फार मोठं बरं का, फार मोठं प्रायश्चित्त भोगावं लागतं जीवाला. आणि माझ्या गुरुला बोलला तू सुट्टी नाही देणार तुला म्हणले, बरं का. आणि मग ते काय बसायला पाड देते, वर उठा, खाटा बिटा सगळ्या होत्या. ब्राह्मण म्हणून आला ना म्हणून त्याचं स्वागत केलं होतं. पण मी विचारलं माझ्या गुरुचा अपमान करतो ना. मग सर्व म्हणले आज्ञा केली उठा. पाटावरे पाट विटंबला भट अशी जानवे तुटले पंचांग फाटले. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. धुतर गळाले टिपा टिपा, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. धोतर गळाले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले.
अशी अवस्था केली, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले. टिंब टिंब नाही, डुंगणाचे. तुम्ही लाजताय म्हणायला, हे संतांचं वाक्य आहे नाही का? धोतरे गुंडा गळाले, डुंगणाचे. आता टिंब टिंब म्हटल्यावर तिचा विषय वेगळा तयार होतो. बरं असू द्या. कंसाला कळालं, अरे बापरे. पळत आला, मला कंसा वाचलो, जगलो. ब्राह्मण बनून गेलो नसतो तो मारलं असतं मला. जानवं घातलं होतं बरं का, तुळशीची माळ घातली होती गळ्यात म्हणला, त्यामुळं म्हणला मी वाचलो. काय घातलं होतं अण्णा? काय घातलं होतं? जानव. तुळशीची माळ घातली होती म्हणून वाचलो म्हणला. आता तुम्ही ठरवा. विठाला 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 आला. कंसाने विचार केला, एवढा बंदोबस्त केला तरी माझा शत्रू बलाढ्य होतोय, आता काय खरं नाही. इकडे भगवान परमात्मा गोकुळामध्ये वाढतायत. रांगता रंगणी चोरीत लोणी, जाऊन धरती गवळणी, बांधती चरणी देती घाराली यशवदे साजनी. कृष्णाळ वाळवा परतोनी माती दावा. भगवान परमात्मा वाढायला लागले. वाढता वाढता गोकुळामध्ये रांगता रंगणी. आता रांगणारा पोरग चोऱ्या करायला लागला. आता तो देव आहे. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत. तळवे हात टेकीत, तळवे हात टेकीत, डावे गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. तळात टेकीता, डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान परमात्मा रांगायला लागला. आपली मुलं कुठल्या गुडघ्याने रांगतात? हा, उजव्या. बरं का. आणि भगवान परमात्मा डाव्या गुडघ्याने रांगायला लागले. रांगता रंगणी. रांगता रांगता चोऱ्या करायचं. आता विचार करा, रांगणारं लेकरू आहे, आता तेवढ्या चोऱ्या कसं करेल? पण तो देव या शक्यते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनहावया. त्या देवाला काही अशक्य नाही बरं का. इकडं भगवान परमात्मा चोऱ्या करायचे बरं का. रोज 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 खोडे यायच्या बरं का. भगवान परमात्मा काय करायचे? चोरी करता करता रोज गवळणीच्या तक्रारी यायच्या. हो, रोज यशवदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे. रोज तक्रारी यायच्या यशोदेकडं, गवळणी यायच्या गवळणी यशोदेकडं. भगवान परमात्मा बरं करा. चोरी कुणाची केली नाही, ध्यानात ठेवा. देवाला आपण चोर म्हणतो, पण चोरी कुणाची केली हा पहिला प्रश्न आहे. कुणाच्या घरचं खायला मोकळा होता का तो? अहो, ज्याच्या घरी 9 लाख गायी आहेत तो कुणाच्या घरचं खाईल का? ज्यांनी 24 वर्ष साधना केली नाही त्याच्याच घरचं खातो. विठ्ठल ज्यांनी 24 वर्ष अहोरात सेवा केली ना त्याच्याच घरचं देव खातो. काय कुणाच्या घरचं खायला मोकळा नाही. काय त्याला अशक्य बरं का? बरं का, विचार करा. भगवान परमात्मा चोऱ्या करता करता नाटक आहे चोऱ्यांचं बरं का. गोपाळानं संगती म्हणलं, गोपाळानो तुम्ही असे क्रूस झाला वाळले म्हणले. देवा कृष्णा, अरे आमच्या घरचे आम्हाला काय गाई देत नाहीत खायला म्हणले. भरपूर आहे, दही दूध तूप सर्व आहे, पण आम्हाला फक्त ताकच देतात दादा. काय करायचं? हो, भगवान परमात्माने त्या गोपाळानं जमा केलं. म्हणले इकडे या. लेकरं म्हणले तुमची वाळली ना, त्यानं चांगलं दुष्टपुष्ट करा, खायला घाला. म्हणले ते दही तूप तुम्ही घेता, मथुरेला नेता. म्हणले कंसाचे म्हणले सगळे राक्षस म्हणले बलाडे झाले. तेवढ्यात एक म्हातारं उठलं. म्हणले कृष्णा, मला माहिती आहे तू आता जन्माला आलास, तू काय सांगतोस आम्हाला?
जर कंसाला कळालं तर म्हणले आमचं काय खरं आहे का? भगवान परमात्मा म्हणले आता चांगले भाजलेले आहेत, हे काय ऐकणार नाहीत. मग गोपाळानं सांगितलं एक काम करा, ही आपल्याला तशी देत नाहीत ना, मग काय करायचं, चोर नावाची बरं का सैना बनवली त्यांनी, त्याचा अध्यक्ष केला पेंद्याला. हां मग गाव चांगलं चालवायचं असेल ना, तर चांगलं मंडळ चांगलं चालवायचं असेल ना, बस जे विरोध आहे ना विरोध गावात त्याला अध्यक्ष नाही तर सेक्रेटरी बनवा. बघा व्यवस्थित गाव चालणार महाराज. हां कारण माणसाला कसं असतं तसं भगवान परमात्मा विचार करला. हा म्हटला जरा रगलाट आहे पेंद्या, जरा रगलाट होता, मग त्याला त्याचा टोळीचा प्रमुख बनवला. आणि बरं का आणि मग सांगितलं बघा आपण चोरी करायला जाणार आहे ना, आता रात्र जर असेल तर कशी करायची म्हणले, आता चोरीचं साहित्य घ्या, कटावडूक हातुडे बितुडे असं काय नव्हतं त्यावेळेला. ते म्हणले गाळलेली माती घ्या, थोडी खराटे घ्या, खडे घ्या. म्हणले कशाला, म्हणले जर गवळण आली रात्र जर असेल आपल्याला जर दिसलं नाही ते घागरे मडके त्याचे दिसले नाहीत तर खडे हाणायचे, कुठंतरी आपल्याला सापडेल. जर समजा खडे आले, एखाद्या गवळणीने आवाज ऐकला, पळत जर आली तर काय करायचं, खाली पायाखाली काटे टाकायचे, बाबळीच्या काट्यासारखे असतात बरं का, असं टाकल्याबरोबर उभा राहतो. म्हणजे जर आली त्याला सराटे म्हणतात. आली तर म्हटले तेवढ्यात एक म्हणला कृष्णा जर ती चप्पल उच पायाची चप्पल घालून आली तर, सँडेल घालून आली तर, मग म्हणले ती गाळलेली माती ती डोळ्यात टाका तिच्या म्हणले. असं करता करता भगवान परमात्मा चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करता करता गोकुळामध्ये रोज तक्रारी यायच्या बरं का, रोज तक्रारी यायच्या. पहिली आली धावून, हा पहिली आली धावोनी याने गबाई काय केले करणे, पतीची दाढी दाढी वेणी दोईची गाठ बांधोणे, गाठबाई कोणाची सुटेना, यशोदे पहिली आली धावून येणे बाई काय केली करणे, पतीची माझी धाडी वेणी तयाची गाठ बांधोने, गाठ बाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना कोटवर सोसो धिंगाणा. बरं असं भगवान परमात्मा चोऱ्या करायचे बरं का. रोज तक्रारी यशोदेकडे यायच्या. यशोदा माता म्हणायची हे माझं पोरग तसं नाही, माझं पोरग कसे बाळ सगुण गुणाचं तारंग बाळ दिसतंय गोजिरवान, बाळ दिसतंय गोजीरवान, बाळ सगुण गुणाचं तारंग बाळ दिसतंय गोजिरवान, बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजीरवान, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, सांगता घराने गे गोकुळच्या नारी. सगुण गुणाचे तान गबाळ दिसतय गोजिरवान, काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. रोज तक्रारी यशोदेकडे मातेर द्यायचा. यशोदी माता आपल्या लेकराची बाजू घ्यायची, माझं पोरग तसं नाही, बाळ सगुण गुणाचं ताहनं, माझं बाळ सगुण गुणाचं आहे, चांगलं आहे म्हणायची. असं करता करता काही गवळणी कंटाळल्या, म्हणजे यशोदेकडे जायचं तर यशोदा ती आपल्या लेकराची बाजू घेते. मग आता काय करायचं, गोकुळे रावे का जावे बरं का. असं निघाल्याबरोबर भगवान परमात्मा बरं का आपला वेळ झाली 12:15 वाजले सांगितलं मला, 12:15ला संपवा बरं का. आणि ज्या वेळेला ते बरं का गवळण यशोदेकडे रोज तक्रारी घेऊन यायच्या. यशोदा माते आपल्या लेकराचं ती त्यात एक गवळण होती अशी खट्याळ, म्हणले बघा यशोदेला सांगूनही यशोदा ऐकत नाही ना, पोराची बाजू घेते ना. पण आता आपण याला हातोहात पकडायचा, काही होऊ द्या. मग CC कॅमेरा लावला तिने, त्यावेळेला नव्हता नाही का, आता लावून सुद्धा चोर सापडत नाहीत.
बरं का. त्यावेळेला तिने विचार केला, म्हणली कसा येते बघते म्हणले. हातामध्ये बांबू घेतला, टाळा लावला आणि बाहेर दरवाज्याच्या बसली. हां, बसल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणले, ती गवळण म्हणली होती अगोदर, ए कृष्णा तू माझ्या घरी येऊन दाखव, तुझ्याकडे पाहते म्हणले. देव म्हटला हे म्हातारा माणूस आहे, कशाला याच्या नादाला लागा. पण ते म्हणले लय जागावून म्हातारी होती, लय बोलायला लागली. देव म्हणले ठीक आहे. बरं का, देवाच्या पुढं चालत नसतं बरं का शहाणपण. हां, तो देव असतो बरं का. काय काय लोक करतात मारता, ह्या देवाला काय कळतं, या देवाला काय कळतंय, देवाला बरंचसं काय कळतं बरं का. आणि त्यावेळेला ते आल्याच्या नंतर विचार केला, म्हटलं आता काय करायचं. भगवान परमात्मा बरं का चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे मुकुटाचं कळा म्हणे धन्य तुझे विठोबा. बाहेर बसल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सगळी टोळी आली, त्यांची देवाची टोळी आली. पेंद्या वाकड्या सुदामा जे काय होते सवंगडी आले. म्हणले बघा पोरानो ती बाहेर बसले, टाळा लावलाय तिने. एक मागच्या दाराला आहे म्हणले, एक पुढल्या दाराला आहे. मग आता काय करायचं कृष्णा, जायचं कसं, भुकता लागली. 12:15 वाजायला आता करायचं का. म्हणले थांबा मी सांगतो तसं करा. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज ते तो पोट भरे पुरे म्हणाल वरे. म्हणले बघा बडबड करायची नाही, परमार्थात बडबड चालत नाही. बडबड करायची असेल तर व्यवहारात, परमार्थ करायचं असेल तर हळूहळू चाला. अध्ययन करायचं आहे ना, हे बघा या वयापासून हळूहळू हळूहळू आणि मग इकडं हळूहळू मोठे मग नाही का. हे हळूहळू चाला बरं का. लहान वयामध्ये ज्ञान संपादन करायचं आहे बरं का. हा हळूहळू चाला. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितले बघा तुम्हाला खायला देतो. ही तर बसली म्हणले बांबू घेऊन पुढल्या दारात, सुने मागल्या दारात. मग आता काय करायचं म्हणले डोळे झाका. देवावर विश्वास पाहिजे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. ज्याचा देवावर विश्वास आहे ना, देव त्याला कुठे सोडू शकतो बरं का. डोळे झाकले गोपाळांनी, आतमध्ये घरामध्ये प्रवेश केला. केल्याबरोबर ही बाहेरच आहे. आता देव आहे ना, तो त्या खिडकी होती सानं म्हणतो ना आपण पहिलं, त्यातून आत गेला. काय होतं तेवढं खाल्लं. खाल्लं तव ते पालते दुधाने पाहती गवळणी तव ते. हा, ते खाल्लं फोडलं, काय पालतं घातलं. आणि बघा बाकीच्याला म्हटले बघा झालं पोट भरलं. म्हटले भरलं. देव आता बाहेर, परत डोळे झाका. तेवढ्यात तो पेन देव आता म्हटला हा कसं काय करतो. आपल्या डोळे झाकायला सांगतो ना, आज जातो परत मग तो डोळे झाका बाहेर पाडतो. हा कसा काय घालवतो आपण थोड्यात बघू. मग ह्याचं जर अनुकरण केलं तर आपल्याला पर येईल. बरं अडकतं माणूस ध्यानात ठेवा बरं का. त्या पेंद्याने अर्ध डोळे उघडले. जे काही गोपाळ होते त्यांनी डोळे झाकलेले गोपाळ बाहेर आले. आणि ह्याने अर्धे डोळे ठेवले असे. काय करतोय कसा जातोय म्हणून नेमका साण्यात अडकला. अर्धा साण्यात आवाज आला, ए कृष्णा. तेवढ्यात गवळून अरे गेले म्हणले घरात, कुठनं घुसले. टाळा खोलला, आतमध्ये गेलं तर अर्धा अडकला. बांबू होता असा सटकला मागणी, असा बांबूने हाणला त्याला. तो करतो ए कृष्णा. आता काय कृष्णा म्हटलं बघ माझ्यावर संशय खातो ना तू. हा म्हणून संशया उनी थोर अनेक पापे नाही घोर विनाशाचे वाघोर प्राणयासे. ज्ञानोबा म्हणतात संशय कुठं खाऊ नका. अरे संशयात परमार्थात जर संशय घेतला तर परमार्थाचं वाटोळं, आणि संसारात जर संशय घेतला तुमच्या संसाराचं वाटोळं त्यांना ठेवा. म्हणून संशया उनी पाप नाही. महाराज म्हणतात एवढं थोर संशय घेऊ नका. अरे देवाविषयी संशयवाला गोपाळाला शेवटी फटके खावा लागले. शेवटी कृपा केली देवा, संशय परत घेणार नाही. मग डोळे झाक बाहेर काढला बरं का. असं करता करता भगवान परमात्मा असे खोड्या करता करता रोज खोड्याच्या गवळूंच्या तक्रारी. मग यशोदा माता म्हणते बास आता नाही का. आता काय म्हणले बास झाले, आता काय करा, ह्याला शाळेत जायचं म्हणले. पूर्वीच्या शाळा. गाई गोपाळ सवंगडे वना, गाय गोपाळ सवंगडे वना वना वना. गाय गोपाळ सवंगडी वना, गाय गोपाळ सवंगडे वना. गाय गोपाळ सवंगडी गोपाळ सवंगडी वना, गाय गोपाळ सवंगडी वना. गाय गोपाळ सवंगडी वना वना वना. गाय गोपाळ सवंगडी वना, गाय गोपाळ सवंगडी वना. गाय गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ हो गाई गोपाळ हो गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ
गोपाळ सवंगडी वना गोपाळ सवंगडी वना वळू गाये. बरं का अभंगाचं पहिले चरण आलं. चला वळू गाये बैसू जेवू एके ठाये. भगवान परमात्मा गाये घेतात. गोपाळांना म्हणतात खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठे चारे तसे देनो सावळा जग जेटे. बघा यशोदा माता गोपाळांना सांगते गोपाळांनो माझं बाळ कसं आहे म्हणले नाजूक आहे. कधीच रानात गेलं नाही, कधी बाहेर पडलं नाही घराच्या. मोठ्याचं लेकरू असतं ना बरं महाराज, मोठ्याचं लेकरू कधी बाहेर येत नाही. येतं का? आणि मग आल्याच्या नंतर त्याला बरेचसे सवंगडी असतात नाही साथीदार असतात. यशोदा म्हणते गोपाळांनो माझं लेकरू कधी रानात गेलं नाही, कधी बाहेर पडलं नाही. उल्कापात होत आहेत, मोठे मोठे राक्षस आहेत म्हणले त्याच्यावर लक्ष ठेवा, ध्यान ठेवा. भगवान परमात्मा निघाले गायी घेतल्या. बरं का विचार करा विश्वाचा जनिता विश्वाचा बाप हातामध्ये काठी कोंगडी घेऊन निघाला. भगवान परमात्मा निघाल्याच्या नंतर सगळं गोपाळ बरं का गायी गोपाळ सवंगडी वना. बरं का भगवान परमात्मा निघाल्याच्या नंतर बरं का आता म्हणले काय करा थोडा एक खेळ खेळूया. अबक दुबक दिबक पोरा खेळ बिठी दांडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुणी खेळ मांडू खेळ बिठी दांडू आता देऊन बोगांडू खेळ बिठी दांडू आता देऊन बोगा भगवान परमात्मा खेळ खेळायला लागले. अबग तुबग दिबक पोरा खेळ विठी दांडू खेळ विठी दांडू आता खेळ विठी दांडू. भगवान परमात्मा लोगोऱ्या होतो तो हमामा अनेक प्रकारचे खेळ खेळता खेळता हमाम पोरा हमामा तुमरी वाजे धमामा तुमरी वाजे धमामा हमाम पोरा हमामा हमाम पोरा हमामा हमाम पोरा हमामा हमाम पोरा झाला. एवढा आनंद झाला पोटी खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. महाराज म्हणले बाद झाले आता लय आनंद झाला. बरं का खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. खेळता खेळता भगवान परमात्मे सांगितले म्हणले गोपाळानो हो आता काय करायचे आता काला खायचे आपल्याला. बरं का हा काला देवभक्तामध्ये होतो हो सद्गुरू शिष्यामध्ये काला होतो आणि जीवाचा ऐक्य जीव आणि देव ह्याच्यामध्ये हा काला होतो. आज हा काला देवाला सुद्धा दुर्लभ आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोके भावा जन्म आम्हा. स्वर्गातले अमर असणारे देव इच्छा करतात त्या मृत्यूलोकामध्ये हा काला खायचा आहे. पण देवाबरोबर न अवतार घेतल्यामुळे देवांना त्यांनी तो काला खाऊ दिला नाही. काही देवजळे झाले मासे काल्याची आमिषे. काल्याच्या निमित्ताने काय केलं काही देव आले नव्हते म्हणजे आपण आज काला कसाही खायचाच. पण काय करायचा मग मासे झाले पाण्यात गेले. देवाने सांगितले बघा तुम्हाला काला देणार आहे पर नदीवर हात धुवायला जायचं नाही कारण ते मासे होऊन आलेत. मग काय करे म्हणले जे हात येत ना खरकाटे डुंगणाला पुसा पण त्या पाण्यामध्ये पुसू नका धुवू नका. नाही देवाला काला दिला महाराज. हा काला कुणाला मिळतो का? आज हा वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. हा वैकुंठ सुद्धा नाही बरं स्वर्गात सुद्धा नाही. स्वर्गी तो ऐसे नाही कवळ काली काय. स्वर्गात वैकुंठात कुठे जा हा काला भेटणार. हा काला फक्त भगवान परमात्म्याच्या सान्निध्यात देवसंतामध्ये आणि वारकऱ्यामध्ये होतो. आजकाल हा प्रसन्न झाला. भगवान परमात्मा गोपाळा सांगतात हे गोपाळानो जी मी शिदोरी आहे ना बैसू एके ठाई जेवू बैसू एके ठाई. आता जेवायचे परंतु एक काम करा जशी माझी शिदोरी आहे तशी तुमची आणा.
त्यावेळेला तुकोबाराय ज्ञानोबाराय त्यावेळेला होते बरं का. असं सुकणी समजू नका त्यावेळेला तुकोबाराय होते का. तुकोबारायांचं प्रमाण जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. तुकोबाराय म्हणतात देवा अरे आयुष्यभर तुझी आम्ही साधना केली आम्ही कधी घरदार पाहिलं नाही आणि तू आम्हाला घरी जायला सांगतोस. तुका म्हणे हरे माझे कोणी नाही घरी नका करो दोरे मज पाया वेगळे. हे देवा आमचं कोणी घरी नाही तुझ्याशिवाय. भगवान परमात्मा सांगतात ठीक आहे. भगवान परमात्मा जी गोपाळाची शिदोरी होती ती घेतली आपल्या शिदोरीमध्ये सत्व शुद्ध गुणाने विनली रे कानोबा तुझी गोंगडे चांगले. हे बरं का हे शिदोरी हे सत्व गुणाने विणले भगवान परमात्म्याने. गोपाळानं एक एक केलं गोलाकार बसवलं भगवान परमात्म्याने आणि हास्यमुखाने भगवान परमात्मा आपल्या हातावर थोडं आचार लोणचं. बरं का आमचे ग्रामस्थ म्हणत होते महाराज आचार कोण खात नाहीत म्हणलं काल्याच्या निमित्ताने लागतं आचार. बरं का कारण उच्चार केला भगवान परमात्म्याने बरं का तिथे म्हणून थोडं लाही दही लाही थोडा तो काला आचार घेतलं डाव्या हातावर आणि भगवान परमात्म्याने गोलाकार गोपाळांना बसवलं आणि हसतमुखाने भगवान परमात्मा गोपाळांना काला वाटतात. गोपाल कृष्ण भगवान की